पिंपरी चिंचवडमध्ये ते अनेक वर्ष सत्तेत होते. मागची पाने पलटायची आमची इच्छा नाही, पण तसे झाले तर बोलण्यासारखे बरेच काही आहे. आम्ही मागची पाने चाळली तर अजित पवारांना बोलता येणार नाही, असा टोला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. 70,000 कोटीच्या कथित घोटाळ्याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असून त्यांचा निकाल अद्याप लागलेला नाही, अशी आठवणही त्यांना करून दिली. पिंपरी चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी महसूल मंत्री बावनकुळे मंगळवारी दिनांक 6 रोजी आले होते. शहरात विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत माझ्यावर 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, हे सगळ्यांना माहीत आहे, पण ज्यांनी हे आरोप केले त्यांच्यासोबत मी आज सरकारमध्ये बसलो आहे, असा युक्तिवाद केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून महसूल मंत्री बावनकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे काही अभिमानास्पद नाही. प्रकरण न्यायालयात आहे. निकाल आल्यावर पुढची भूमिका ठरेल. अजित पवार प्रगल्भ नेते आहेत. एवढ्या छोट्या महापालिका निवडणुकीसाठी अशा बाबी बाहेर काढून महायुतीत मतभेद निर्माण करणे योग्य नाही. बोलता खूप येईल, मात्र ही ती वेळ नाही, असंही बावनकुळे म्हणाले. महायुती म्हणून आम्ही राज्यात एकत्र, केंद्रात एकत्र आहोत, मात्र महापालिका निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढत आहोत. त्यामुळे चर्चा फक्त स्थानिक कारभारापुरतीच असली पाहिजे. मी फक्त महापालिकेच्या कारभाराबद्दल बोललो आहे, त्याचे पुरावेही दिले आहेत. इतर कोणतेही आरोप केलेले नाहीत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची मंगळवारी बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रचाराबाबत स्पष्ट आणि नियमित भूमिका मांडली. उमेदवारांनी एकोप्याने प्रचार करावा, बोलताना शब्दाची काळजी घ्यावी आणि कोणालाही दुखवेल किंवा ठेच लागेल असे वक्तव्य करू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या. माझे वक्तव्य प्रसारमाध्यमांनी फुगवून वेगवेगळ्या पद्धतीने दाखवले, त्यामुळे त्यांच्या पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. अजित पवार म्हणाले की भाजपच्या काळात महापालिका कर्जबाजारी झाली, नियोजनशून्य कारभार करण्यात आला. राष्ट्रवादीच्या 25 वर्षाच्या कार्यकाळात शहराचा विकास केला आहे. आम्ही सत्तेत असताना शहरात नवनवीन विकास कामे आणली. मेट्रोचे भूमिपूजन जरी पंतप्रधानांच्या हस्ते झाले असले तरी प्रकल्प मंजुरीवेळी महापौर राष्ट्रवादीचेच होते. गेल्या 9 वर्षात पिंपरी चिंचवडची काय अवस्था झाली आहे हे शहरवासियांना माहीत आहे. संविधानाने सर्वांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार दिला आहे. ते आपली भूमिका मांडतील, मी माझी मांडत आहे, असे अजित पवार म्हणाले.